बुजलेत आणि साधारण किती दिवसात पुढचे बुजले जातील? आतापर्यंत आपण ऑन ॲव्हरेज 5,000 पेक्षा जास्त खड्डे बुजवले आहे. हे तर आहे जे छोटे छोटे खड्डे बुजवले आहे. जे आपले मेन क्रिटिकल रोड्सला अडचण आहे, समजा आंबड सातपूर लिंक रोड आहे, आपला बारदान फाटा रोड आहे, मखमालाबाद रोड आहे, ह्या 3 रोड्सला खूप अडचणी आहे. आम्हाला पण माहीत आहे तिथे काय झालं आहे, आपण सिवरेजचे वॉटर सप्लायचे 1800 mm पर्यंतचे खूप मोठे व्यासाचे पाईपलाईन टाकले आहे. त्याच्यामुळे ते परत परत सेटल होतात, बिकॉज इथे सगळे हेवी ट्रेलर व्हेकल चालतात. आता त्याच्यासाठी मग आमची काय उपाययोजना, अपार्ट फ्रॉम 5,000 खड्डे जे बुजवले या ठिकाणी डेली रात्री आमच्याकडे सगळे जिओ टॅग फोटोज आणि व्हिडिओज पण मी शेअर करते माझ्यासोबत. डेली रात्री आमची 4-5 गाडी एक रोडवर उभे राहून परत खडी मटेरियल टाकताय, बिटुमेनच्या बाइंडिंग मटेरियल टाकतोय आणि थोडा पावसाळ्यात उघडला तर आपण तिथे MPM पण इमिजिएटली करू अशा प्रकारचा. परंतु डेली रात्री तिथे आमचं काम चालू आहे आणि खडी चांगला बिटुमेन मटेरियल किंवा कोल्ड बॅच एस्फॉल्ट मिक्सचा जे मटेरियल आपण वापरतोय ते आपण प्रत्येक ठिकाणी टाकतोय. महापालिकेच्या 31 ऑगस्टपर्यंत मेजर आपलं टार्गेट आहे द्वारका सर्कल चालू करण्याचं. द्वारका सर्कलचा जे काम जेव्हा आपण हाती घेतला, मी त्याची थोडी भूमिका सांगते. सगळ्यांचा असा म्हणणं होता की आता हे हाती घेऊच नका, परंतु नाशिकरांचा म्हणणं होता की नाही, हे आता जर नाही केला तर हा कधी होणार नाही. कारण की संस्थात आपल्याला 250 कोटी सारखी निधी एका सर्कलला मिळू शकतो, त्यानंतर ती कधी मिळणार नाही. म्हणून आपण जेव्हा आपण आलो तेव्हा आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी रिक्वेस्ट केली, तर त्यांनी ते आपली रिक्वेस्ट मान्य केली, केंद्र शासनाची रिक्वेस्ट मान्य केली. मग आपण तो काम MSIDC करून घेतोय. आता त्याच्या जे आहे, ऑफकोर्स मागचे 1 महिना तर पाऊस होता, तर 31 ऑगस्टपर्यंत त्याला शेवटची एक दिली आहे. जसा त्यांनी आता एक बाजू चालू केली आहे वरची, तसा धुळेकडे जाणारी बाजू पण त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत चालू करून द्यावी असा काल आमच्या माननीय कमिशनर ऑफ पोलीस कर्णिक साहेबांचा दौऱ्यात आणि माननीय कुंभायुक्त जे आहे त्यांचे दौऱ्यात आमचा जे संयुक्त दौरा होता त्याच्यात सूचना देण्यात आली. मॅडम, तुम्ही रस्ते तुम्ही दुरुस्त करतात, मात्र अनेक आज आम्ही त्यांचे जे MD साहेब आहे मिर्जा सिंग साहेब त्यांच्यासोबत मीटिंग घेतली. त्यांची पूर्ण टीम होती, आमची पण पूर्ण टीम तिथे उपस्थित होती, ऑप्टिकल फायबरची पण आमची पूर्ण टीम उपस्थित होती. तर त्याच्यात आपण आता असा फायनल केलेला आहे की त्यांचे सगळे प्लॅन GISवर ऑलरेडी आम्ही कुंभ रोडचे घेतले होते. आता पूर्ण शहराचा प्लॅन त्यांच्या GISवर घ्यायचे, हाऊसहोल्ड कनेक्शन जे दिले आणि जे पेंडिंग आहे ते GISवर घ्यायचे आणि ते वॉर्ड निहाय त्याला आता प्लॅन तयार करायला लावणार आहे. वॉर्ड निहाय घरोघरी जाऊन ते फॉर्म भरून घेतील. त्यासाठी आपले प्रॉपर्टी टॅक्सचे जे इन्स्पेक्टर आणि कर्मचारी आहेत ते त्यांची मदत करतील, कारण की शहराचा मनपाच्या लोकांना जास्त माहीत असतो. तर आपण त्यांची मदतीला आज इथे उभे आहे. MNGLचं काम आपण करून घेणार, 2 महिन्यात त्यांचे कनेक्शन पूर्ण करून घेणार, ते आपण टार्गेट ठेवला आहे. तो जेवढा त्यांच्यासाठी टार्गेट आहे तेवढा आमच्यासाठी पण टार्गेट आहे. सोबतच त्यांचा थोडा एक जे कस्टमर केअर वगैरेचा जसा नंबर चालू नव्हतो, जनरली नसतो, आज पण आपण ट्राय केला, तर ते पण त्याला आपण रिक्वेस्ट केली की इमिजिएटली ते कर. आणि ते 24 तासात त्यांनी आम्हाला प्रॉमिस पण केलेलं आहे की 24 तासात इथे कस्टमर केअर सेंटर ज्याच्यावर लोक फोन करून सांगू शकतात की आमच्याकडे कनेक्शन द्या गॅसचा, फॉर्म आम्ही भरतो. त्यांना काही अल्टिमेटम दिला आपण कामाचा वेळ? अल्टिमेटम आता असंच नाही, अल्टिमेटमचा विषय नाही आहे. आता आपल्याला म्हणजे एकमेकांच्या सहभागानेच काम करायचे आहे. तर त्यासाठी काय केलं आहे की जे रोड कटिंगची जे विषय असतात, समजा 100 कटर वापरला पाहिजे, 1 मीटर डीप कमीत कमी गेला पाहिजे, आम्हाला इन्फॉर्म करून त्यांनी ते केलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही त्यांना लाईन आउट देऊ, ते आम्ही पण प्रॉमिस केला. आमच्या लोकांनी जर 24 तासात त्याला लाईन आउट दिला नाही, मग आम्ही आमच्या लोकांवर ॲक्शन घेणार. अशा प्रकारच्या दोन्ही टीम्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवून त्याला रिक्वेस्ट केली आहे आणि ते अग्री पण आहे, त्यांचा पण तोच सजेशन होता. आणि 2 महिन्यात आपण बऱ्यापैकी त्यांचं आवरून घेऊ. त्यानंतर आपले MNGLचे रोड रिस्टोरेशनचं काम पाऊस संपला की आपण करून घेऊ. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.